पुढची बातमी बघूयात। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा होम ग्राउंड असलेल्या डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे। शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। दीपेश म्हात्रे यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले 4 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी सुद्धा आता मशाल हाती घेतली आहे। दीपेश म्हात्रे हे डोंबिवली शहर मतदारसंघामधून भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या पक्षफुटीच्या नंतर दीपेश म्हात्रे हे शिंदेंसोबत गेले होते, मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती म्हात्रेंनी हाती मशाल घेतली आहे। डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून काहीसा तणाव आपल्याला बघायला मिळतोय आणि दीपेश म्हात्रे यांना काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून धमक्या सुद्धा आलेल्या होत्या। तर आपण बघतोय मतदारसंघाच्या ठिकाणीच हा काहीसा धक्का होम ग्राउंड वरती डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला काहीसा धक्का बसलेला आहे। अनेक पदाधिकारी हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट उभं होतच, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा ओतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं, तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्या भगव्याला दिलेली आहे। मी एवढंच सांगतो, मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरलेत, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी काय भिडताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।